भंडाऱ्याच्या पवनी नगर परिषदेमध्ये प्रचाराची आता लगबग सुरू झाली आणि पवनीमध्ये नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे महायुतीतले तिन्ही पक्षांचे उमेदवारच एकमेकांसमोर उभे आहेत आणि त्यामुळे कोण बाजी मारणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आज आमच्या पवनीची जनता बघत आहे। अनेक वर्ष झाले विविध माध्यमातून सेवा देण्याच्या माध्यमातून माझ्या हॉस्पिटलच्या असो किंवा विविध आंदोलनांमध्ये लोकांची ज्या समस्या त्याच्यासाठी आजपर्यंत ते कंपेअर करू शकतात। जे उमेदवार आज रिंगणामध्ये उभे आहेत ते स्वतः त्याच्यामध्ये कंपेअर करू शकतात की कोण बाहेर निघालेला आहे, कोणी लोकांच्या समस्यासाठी आवाज उठवलेले आहे, कोणी आंदोलनं विविध केलेले आहेत आणि अनेकांचे असे वेगवेगळे फक्त ठेकेदारी अदरे असे बिझनेस आहे। सर्वांनी विचार करायला पाहिजे की आज आपण जर हे लोक पुढे आले असे तर आपल्या पवनी शहराला काय आदर्श देऊ शकतात। बस एवढं सांगू इच्छिते मी की मला जे आतापर्यंत जे आमचे विपक्षवाले आहेत ते फक्त आम्ही काय करणार आहोत हे प्रतिज्ञापत्रामध्ये सांगून राहिले आहेत। आम्ही काय केलं आहोत ते सांगत आहोत। त्याच्यामुळे आमच्या जाहीरनाम्याकडे लक्ष द्या। आम्ही करणारे आहोत आणि करत आहोत आणि करत राहू। आम्ही फक्त भविष्यकाळाचं सांगत नाही आहोत, आम्ही भूतकाळामध्ये सगळे कार्य केलेले आहेत। तेव्हा जनतेने एवढा विचार करावा की करणारे व्यक्ती कोण आहेत आणि खोटं बोलणारे कोण आहेत। आमची लढाई कोणत्या पक्षाशी नाही, असत्याशी आहे। पवनी ही काशी विदर्भाची काशी आहे आणि याचा वैभव वापस आणण्यासाठी ही लढाई आहे। अनेक वर्षापासून इथे विकास झालेला नाही, तर अनेक प्रोजेक्ट आमचे, मग ते संताजी स्मारकाचा असेल, वैजेश्वर घाटाचा असेल, जलपर्यटनचा असेल, हॉस्पिटलचा असेल, असे अनेक प्रोजेक्ट आम्ही इथे केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आमचे संघटन इथं मजबूत आहे। आणि आज आमची प्रगतीताई बावनकर हे नगराध्यक्षासाठी स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहे। आमचे सगळे जे उमेदवार आहेत ते सुद्धा अनेक वर्षापासून काम करतात, ते सुद्धा एकदम स्ट्रॉंग आहे। मेजॉरिटीनं अध्यक्षासह आम्ही बहुमताने आमची इकडे सरकार पवनीमध्ये बसेल।